युवा शक्ती, जनशक्ती, असामान्य शक्ती। सेंदूरसणा येथे श्री अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा। औंढा तालुक्यातील सेंदूरसणा गावामध्ये श्रावण मासानिमित्त श्री अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ श्री शिवलीला अमृत ग्रंथ पारायण, शिवमन रमण रामायण व कीर्तन सोहळ्याचे आयोजन श्री नीलकंठेश्वर संस्थान प्रांगणामध्ये करण्यात आले। सेंदूरसणा गावात श्री अखंड हरिनाम सप्ताह 11 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे। सकाळी 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 6 श्री नीलकंठेश्वर महादेवाचा अभिषेक, 7 ते 9 शिवलीला अमृत पारायण, शिवमन रमण रामायण, 9 ते 10 गाथा भजन, 10 ते 3 श्रीमद भागवत कथा, 3 ते 6 महाप्रसाद, 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 11 हरिकीर्तन, नंतर जागर आहे। 10 ते 3 या वेळामध्ये भगवताचार्य हरिभक्त परायण दीपक जोशी ढोणे पांगरेकर यांच्या मधुर वाणीमधून भागवत कथेला सुरुवात झाली। भागवत कथा ऐकण्यासाठी सेंदूरसणा गावासह पंचक्रोशीतील भाविक आले होते। श्री अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ दीप प्रज्वलन श्री संत गुरुवर्य आत्मानंद गिरीजी महाराज संस्थान सिद्धनाथ यांच्या हस्ते झाला। यावेळी हरिभक्त परायण विठ्ठल महाराज मरसुलकर, हरिभक्त परायण गणेश महाराज, हरिभक्त परायण भगवान महाराज यांच्यासह सेंदूरसणा गावातील व पंचक्रोशीतील महिला व पुरुष यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 11 ऑगस्ट रविवारी 8 ते 11 या वेळेमध्ये कीर्तन हरिभक्त अक्षय महाराज पिंगळे बीड, 12 ऑगस्ट सोमवार हरिभक्त परायण लखन महाराज पाटील जळगावकर यांचं कीर्तन, 13 ऑगस्ट मंगळवार हरिभक्त परायण सोपान महाराज सानप हिंगोली यांचं कीर्तन, 14 ऑगस्ट बुधवारी हरिभक्त परायण काशीनाथ माने महाराज फुलकळस यांचं कीर्तन, 15 ऑगस्ट गुरुवारी हरिभक्त शिवा महाराज बावस्कर यांचं कीर्तन, 16 ऑगस्ट शुक्रवार हरिभक्त श्रीराम महाराज कुटे यांचं कीर्तन, 17 ऑगस्ट शनिवार हरिभक्त ज्ञानेश्वर माऊली महाराज मोडेकर यांचं कीर्तन, 18 ऑगस्ट रविवार हरिभक्त परायण वैराग्य मूर्ती पुरुषोत्तम महाराज पोखर्णी यांचं सकाळी 12 ते 1 च्या दरम्यान कीर्तन होणार आहे। हरिभक्त परायण महाराष्ट्र भूषण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं दुपारी 1 ते 2:30 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे। तरी श्रीमद भागवत कथा व श्री अखंड हरिनाम सप्ताह जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन पंचक्रोशीतील भाविकांना समस्त गावकरी मंडळी सेंदूरसणा यांनी केले। 18 ऑगस्ट रविवारी सकाळी 6 वाजता सामूहिक काकड आरती व सकाळी 7 ते 11 श्रींची मिरवणूक व दुपारी 3 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। युवा शक्ती, जनशक्ती, असामान्य शक्ती।